नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं भारत की खबर। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। सावनेर नगर परिषद भारतीय जनता पार्टी प्रभाग 11 के उम्मीदवार भीमराव उर्फ राजू घुगल डॉक्टर आशीष देशमुख के नेतृत्व में चुनाव जीतकर आने पर सर्वांगीण विकास करने के लिए मैं कटिबद्ध हूं। उनके मार्गदर्शन में हमें सकारात्मक ऊर्जा प्रदान हो रही है। महिला सशक्तिकरण, जनता को न्याय दिलाने के लिए महाराष्ट्र सरकार द्वारा कई योजनाएं क्षेत्र में लाने के लिए भरपूर प्रयास करूंगा। मैंने अपने पिछले 10 वर्षों के राजनीतिक कार्यकाल में कई सामाजिक कार्य और समाज सेवा के रूप में अनेक कार्य किए, जिससे जनता का भरपूर समर्थन मिल रहा है। उन्होंने जनता से अपील की कि बीजेपी के नगराध्यक्ष सहित 23 नगर सेवक को चुनाव जिताकर सावनेर के विकास का मार्ग सशक्त करें। चुनाव आते ही कई विपक्षी आरोप प्रत्यारोप करते हैं, उसमें ध्यान न देते हुए सावनेर के भविष्य की चिंता करना चाहिए। मी भीमराव उर्फ राजू नागरावजी घुगल, मी सावनेर नगराध्यक्ष पदासाठी सावनेर शहरात नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहे सो संजना मंदारजी मंगळे नगराध्यक्ष आणि बाकी 23 नगरसेवक यांना सावनेर शहरातून सगळे सावनेर शहरवासियांनी भरभराटीने येणाऱ्या 2 तारखेला मत देऊन भरभराटी निवडून द्यावे हीच माझी आग्रहाची आणि माझी एक विनंती आहे। प्रेक्षकांनो, यावेळी आपल्या सोबत आहे भीमराव उर्फ राजू घुगल। आपण सावनेर नगर परिषदची जी निवडणूक आहे आता शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे। आपण प्रभाग क्रमांक 11 ब मधून भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे आपण उमेदवार आहात। आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ की आता हे जे सावनेरमध्ये जे आपल्या इथे जे निवडणूक लागलेली आहे सावनेरमध्ये एक काटेरी संघर्ष आहे, काटेरी टक्कर आहे या भागात। तर आपला कशा प्रकारचे प्रचार प्रसार सुरू आहे आणि लोकांच्या कशा प्रकारे आपला प्रतिसाद मिळत आहे आपल्या प्रचाराला त्याबद्दल सांगा। नमस्कार, मी भीमराव नागरावजी घुगल, मी सावनेर नगर परिषद नगरसेवकसाठी उभा आहे। सावनेर नगर परिषदला आम्ही सावनेर नगर परिषद आमदार आशिषभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात आणि जिल्ह्याचे अध्यक्ष मनोहरजी कुंभारे साहेब आणि DPG सदस्य डॉक्टर राजीवजी पोता साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही अध्यक्ष मंदारजी संजना मंदारजी मंगळे आणि 23 नगरसेवक यांना घेऊन आम्ही सावनेरात भरभराटीने सगळे नगरसेवक आणि अध्यक्ष मिळून आम्ही चांगल्या लीडनं अध्यक्ष सावनेर शहरात आम्ही निवडून आणू। यापूर्वी पण आपला राजकीय प्रवास राहिलेला आहे, आपल्याला पुष्कळ अनुभव आहे। आता आमच्या मीडियाच्या सर्वेप्रमाणे लोकांनी हे म्हटलं की आपण नगराध्यक्ष पदच्या रेसमध्ये पुढे होते, परंतु पार्टीने जी आपल्याला जबाबदारी दिलेली आहे नगरसेवक पदासाठी लढण्याकरिता आपण ते पार करत आहात। आता मला हे सांगा की आता हे जे इलेक्शन जे आहे शेवटच्या टप्प्यावर आलेले आहे, तर येथील जे समस्या आहे तुमच्याप्रमाणे कोणकोणती जी समस्या आहे जी तुम्ही नगरसेवक झाल्यावर तुम्ही ते करणार त्याबद्दल सांगा। मला भारतीय जनता पार्टीने जी जबाबदारी दिली नगरसेवक पदाची, मी ती समस्या मी नगरसेवक मला माझ्या मिसेसला वनिता भीमराव घुगल यांना नगराध्यक्ष पदाची तिकीट न दिल्यामुळे मला कोणतीच प्रकारची नाराजी नाही आणि सावनेर शहरात पार्टीने जबाबदारी दिली। मी नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचे पूर्ण प्रचार दौरा चालू आहे आमचा आणि पूर्ण भरभराटीने आम्ही नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आणू आणि सावनेर शहरात जे बी काम अडथळे आले आहे ते आम्ही पूर्ण करू। जे रोड नाली रस्ते जे बी बाकी आहे त्यांचंसुद्धा आम्ही पूर्णतः पब्लिकमध्ये जाऊन आम्ही सगळे कामाची आशा बाळगतो आणि आम्हाला जास्तीत जास्त सावनेर शहरात माझं स्वतःचं मत आलं त्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे आमदार श्री आशिषबाबू देशमुख हे पहिल्यांदा आम्ही आमदार। अब तक के लिए बस इतना ही, फिर मिलते हैं कैसी ही बड़ी खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए भारत की खबर। अगर आपको वीडियो पसंद आई हो तो इसे लाइक करें व शेयर करें। ऐसे लेटेस्ट अपडेट पाने के लिए बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। अगर आप हमें फेसबुक या फिर इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें। धन्यवाद।